नवीन घरात पाऊल टाकणे हा अनेकांसाठी एक खास प्रसंग असतो, कारण तो एखाद्याच्या आयुष्यातील नवीन सुरुवात दर्शवतो. जेव्हा एखादी मालमत्ता खरेदी करणे किंवा नवीन घरात स्थलांतरित होण्याचा विचार येतो, तेव्हा भारतीय लोक सामान्यतः शुभ मुहूर्तांबद्दल आग्रही असतात. त्यांचा असा विश्वास आहे की एखाद्या शुभ दिवशी गृहप्रवेश सोहळा केल्याने त्यांना चांगले भाग्य मिळेल. गृहप्रवेश हा एक हिंदू विधी आहे, जिथे एखादी व्यक्ती पहिल्यांदा नवीन घरात जाते तेव्हा शुभ मुहूर्तावर पूजा समारंभ केला जातो. सामान्यतः गृहप्रवेश पूजा किंवा गृहप्रवेश समारंभासाठी शुभ तारखा ज्योतिषशास्त्रीय तत्त्वांवर आधारित पुजारी ठरवतात. शिवाय आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा सुनिश्चित करण्यासाठी आणि कुटुंबासाठी समृद्धी आणण्यासाठी गृहप्रवेश पूजा विधीसाठी काय करावे करू नये याची मार्गदर्शक तत्त्वे पाळली पाहिजेत. विशेष म्हणजे नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी हिंदू कॅलेंडरचा संदर्भ घेऊन किंवा ज्योतिष आणि वास्तुशास्त्र तज्ञाचा सल्ला घेऊन शुभ तारीख, दिवस, तिथी, नक्षत्र किंवा नक्षत्र तपासावे. घराचे प्रवेशद्वार सजवणे आणि मंत्रांचा जप करणे हे गृहप्रवेश पूजा विधीचा एक आवश्यक भाग आहे. गृहप्रवेश पूजा 2024. गृहप्रवेश म्हणजे काय? गृहप्रवेश समारंभ, ज्याला गृहप्रवेश किंवा गृहशांती समारंभ देखील म्हणतात, हा एक हिंदू पूजा समारंभ आहे, जेव्हा एखादी व्यक्ती पर्यावरण शुद्ध करण्यासाठी आणि घराचे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करण्यासाठी प्रथमच नवीन घरात प्रवेश करते. महामारी लक्षात घेऊन बहुतेक लोक ऑनलाईन समारंभाची निवड करत आहेत, ज्यात पुजारी त्यांना प्रक्रियेद्वारे मार्गदर्शन करतात आणि उपस्थित अतिथी. अशा प्रकारे लोक सुरक्षित राहून त्यांच्या धार्मिक श्रद्धांचे पालन करणे सुरू ठेवू शकतात. महामारी लक्षात घेऊन बहुतेक लोक ऑनलाईन समारंभाची निवड करत आहेत, ज्यात पाहुण्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत पुजारी त्यांना कार्याचे मार्गदर्शन करतात. अशा प्रकारे लोक सुरक्षित राहून त्यांच्या धार्मिक श्रद्धांचे पालन करणे सुरू ठेवू शकतात. वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ञ मुंबईतील जयश्री धामणी म्हणतात, हे फक्त मालकासाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी देखील महत्त्वाचे आहे. वास्तुनुसार सूर्य, पृथ्वी, पाणी